शिमगो इलो चालले चाकरमानी गावा, गणपती इले चालले चाकरमानी गावा. तुम्हाला सुट्टी दे नाही तर नको देऊ, मी गावात जाणार. दरवर्षी हेच चित्र. वाहतुकीचे सगळे मार्ग गावाला जाण्यासाठी फुल होऊन जातात. पण एक प्रश्न कधी पडला का? आपल्या कोकणात एवढी सुंदर जमीन, समुद्र, डोंगर, नदी, जंगल, आंबा, काजू, नारळ सगळं काही आहे. मग आपल्या कोकणातला तरुण आपल्या स्वतःच्या गावात का राहत नाही? स्वर्गासारख्या सुंदर प्रदेशाचे मालक असणारे आपली कोकणी माणसे मुंबईला नोकरी चाकरी करून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. कित्येक वर्ष मुंबईला घासून स्वतःची रूम घेतात. काही जण तर आयुष्यभर हप्त्यामध्ये दबून जातात. आणि इकडे आपल्याहून मागासलेल्या भागातून येणारे बिहारी, मारवाडी, गुजराती आणि इतर लोक आपल्या समृद्ध कोकणातील संधी ओळखतात आणि स्वतःचा व्यवसाय चालू करतात. दरवर्षी शिक्षणात 100% निकाल लागणारी आपली हुशार मुले चाकरमानी होण्यासाठी तयार होतात. कोकणाचा विकास हा आजच्या तरुणाच्या हातात आहे. पण गावात तरुण राहिलाय कुठे? गावे ओस पडत चालली आहे. गावच्या तरुणाला लग्नासाठी मुलगी भेटण्यात सुद्धा अडचणी येतात. कोकणातल्या मुलीला मुंबईला राहणारा मुलगा हवा असतो. त्याची स्वतःची रूम हवी असते, चांगली नोकरी हवी असते. पण कोकणातल्या तरुणाचं जीवन तर 10वी-12वी नंतर सुरू होतं आणि तिथून तो आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावू लागतो. जे इतरांनी आयुष्य घासून कमावलं आहे ते त्याला वयाच्या 20 ते 25व्या वर्षी मिळेल का? कोकणचा तरुण खूप हुशार आहे. अपुरं मार्गदर्शन असल्यामुळे त्याला सेटल व्हायला वेळ लागतो. जे ऑलरेडी सेटल झालेले आहेत त्यांना मुंबईला आपलेसे करण्यात काहीच अडचणी येत नाही. पण जे तरुण स्वाभिमानी आहेत, ज्यांना गावासाठी काही करायचं आहे, तेही अपुरे मार्गदर्शन, भावकीतले वाद, गावातील कमी वस्ती, व्यवसाय न चालण्याची भीती अशा अनेक समस्यांचा सामना करत आहेत. एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण नोकरी का करतो? पगारासाठी? पगार कशासाठी? घरासाठी, कुटुंबासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. म्हणजे आपलं अंतिम ध्येय नोकरी नाही, आपलं अंतिम ध्येय आहे चांगलं आयुष्य. जर तेच चांगलं आयुष्य आपल्याला व्यवसायातून मिळू शकत असेल तर व्यवसायाचा विचार का करू नये? नोकरी आणि व्यवसायातील फरक. नोकरीमध्ये तुम्ही वेळ विकता, सकाळी संध्याकाळपर्यंत. महिन्याच्या शेवटी एक पगार मिळतो. तो पगार भाडं, EMI, वीज बिल, घर खर्च, मुलांचं शिक्षण यामध्ये संपत जातो आणि पुन्हा पुढच्या महिन्याच्या पगाराची वाट पाहत बसावी लागते. मी असं म्हणत नाही की नोकरी वाईट आहे. नोकरी गरजेची आहे, ती अनेकांचं आयुष्य उभं करते. पण जर आयुष्यभर पगारावरच अवलंबून राहिलो तर आपली कमाई आपल्या वेळेपुरतीच मर्यादित राहते. व्यवसायात सुरुवातीला जास्त मेहनत असते, धोका असतो, चुका असतात, इन्व्हेस्टमेंट असते. पण एक वेळ अशी येते की तुमच्यासाठी तुमचा व्यवसाय काम करू लागतो. हे सोपं नाही पण अशक्यही नाहीये. मोठे व्यवसाय असेच सुरू झाले. आपण व्यवसाय म्हटलं की डोळ्यासमोर एक मोठी कंपनी आहे. पण प्रत्येक मोठा व्यवसाय एक दिवस छोटाच व्यवसाय होता. एका छोट्या दुकानातून, एका छोट्या खोलीतून किंवा मोबाईलवरून सुरू झालेला असतो. व्यवसायाची सुरुवात मोठ्या पैशाने सुरू होत नाही, मोठ्या निर्णयाने होते. कोकणाकडे काय आहे? आपण कोकणात राहतो यालाच अनेक जण कमतरता समजतात. पण मला वाटतं आपली हीच ताकद आहे. आपल्याकडे आंबा आहे, काजू आहे, नारळ आहे, मासेमारी आहे, शेती आहे, हस्तकला आहे, पर्यटन आहे, लोककला आहे आणि आज इंटरनेट आहे. पूर्वी ग्राहक गावात शोधावा लागायचा, आज ग्राहक मोबाईलमध्ये आहे. तुम्ही गावात राहून संपूर्ण भारतात आणि जगातही तुमचा व्यवसाय पोहोचवू शकता. व्यवसाय म्हणजे फक्त दुकान नाही. बऱ्याच जणांना वाटतं व्यवसाय म्हणजे दुकान. नाही, आज व्यवसाय म्हणजे YouTube, Instagram, ई-कॉमर्स, ऑनलाईन विक्री, फ्रीलान्सिंग, AI, डिजिटल सर्व्हिसेस, लोकल प्रोडक्ट, होममेड फूड्स, टुरिझम, कन्सल्टिंग. मोबाईलवरून सुरू होणारे शेकडो व्यवसाय आहेत. मग अडचण काय? आता याला सोल्युशन काय? तर स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय. पण धंदो करून पैसे कोण दे? धंदो चालू गावात राहायला कोण? चुलतो जागेत भांडता, गाववाल्यांशी वाकडी, कधी घरचे विरोध करतात, कधी स्वतःलाच आत्मविश्वास नसतो. एक ना एक अनेक समस्या आहेत आणि ह्या सगळ्या समस्या खऱ्या आहेत. पण त्याला सोल्युशन सुद्धा आहे. फक्त नोकरी हा कम्फर्ट झोन आहे ही समजण्याची मानसिकता बदलायला हवी. माझं म्हणणं काय? मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही नोकरी सोडा आणि उद्याच व्यवसाय चालू करा. नाही, माझं म्हणणं इतकंच आहे, नोकरी करा पण व्यवसायाची मानसिकता तयार करा. सुट्टीच्या दिवशी, संध्याकाळी, ऑनलाईन, लहान प्रमाणात शिका, चुका, सुधारा आणि हळूहळू वाढा. आपल्याकडे एक सवय आहे, पहिले नोकरी लागू दे, मग पैसे साठवतो, मग घर घेतो, मग लग्न करतो, मग मुलं, मग एक दिवस व्यवसाय करू. तो एक दिवस अनेकांच्या आयुष्यात कधीच येत नाही. मी गेल्या काही महिन्यांपासून या विषयाचा अभ्यास करत होतो. व्यवसाय सुरू करताना प्रत्येक तरुणाच्या मनात पडणारे प्रश्न: भांडवल, व्यवसाय निवड, आत्मविश्वास, जागेची निवड, सुरुवात कशी करायची, कोकणात कोणते व्यवसाय चालू शकतात, अशा अनेक गोष्टींच्या नोट्स मी स्वतःसाठी तयार करत होतो. मग एक विचार आला, या नोट्स फक्त माझ्यापुरत्याच का ठेवायच्या? म्हणून मी त्याचं रूपांतर एका ईबुक मध्ये केलं. हे पुस्तक कोणालाही करोडपती बनण्याचं वचन देत नाही, पण व्यवसायाचा विचार करणाऱ्या तरुणाला योग्य दिशा नक्की देईल अशी मला आशा आहे. ही फक्त सुरुवात आहे. ही या ईबुकची पहिलीच आवृत्ती आहे. ती परिपूर्ण नाही आणि मला ती एकट्याने परिपूर्ण करायचीही नाहीये. आपल्यातीलच व्यावसायिक, मार्गदर्शक आणि यशस्वी लोकांनी ही अधिक समृद्ध करायची आहे. तुमची सक्सेस स्टोरी, तुमची बिझनेस आयडिया, तुमचा अनुभव
पुढच्या आवृत्तीमध्ये हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. मी या ईबुकची किंमत 170 रुपये ठेवली आहे. ही रक्कम ईबुकची किंमत म्हणून नाही, तर स्वतःवर केलेलं पहिलं इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. यामध्ये भविष्यात केले जाणारे सर्व अपडेट आणि व्हॅल्यू ॲडेड माहिती पूर्णपणे मोफत मिळणार आहे. यासोबत तुम्हाला बोनस म्हणून व्यवसाय आयडियांची अतिरिक्त यादी, उपयोगी AI टूल्स, प्रॉम्प्ट्स गाईड, व्यवसाय सुरू करण्याची चेकलिस्ट आणि पुढील सर्व अपडेट्स मोफत देणार आहे. तसेच भविष्यात तयार होणाऱ्या बिझनेस कम्युनिटीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार. माझं स्वप्न प्रत्येक कोकणी तरुण उद्योजक व्हावाच असं नाही, पण ज्याला व्यवसाय करायची इच्छा आहे त्याने फक्त मार्गदर्शन नव्हतं या कारणामुळे ते स्वप्न सोडू नये. जर आपल्या कोकणात 100 तरुणांनी 100 छोटे व्यवसाय सुरू केले तर हजारो लोकांना रोजगार मिळेल. गावं पुन्हा जिवंत होतील, आपली माणसं परत गावाकडे येतील आणि एक दिवस चालले जागरमाने गावा या वाक्याची जागा चालले शेट मुंबई का फिरू, दुबई का फिरू ही वाक्य घेतील. जर तुम्हालाही वाटत असेल की कोकण बदलू शकतो तर हा व्हिडिओ प्रत्येक कोकणी तरुणापर्यंत पोहोचवा. आणि तुम्हाला या प्रवासाची सुरुवात करायची असेल तर ईबुकची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये दिली आहे. चला तर फक्त नोकरी शोधणारे नाही तर रोजगार निर्माण करणारे बनू. धन्यवाद.